पूर्वी एक शर्ट घेतला की तो खूप वर्ष टिकायचा आणि आपणही वापरायचो. तो जीर्ण होऊन त्याचं पुसण्याचं कापड बनायचं, त्याच्या खिशाचा रुमाल बनायचा. एक पॅन्ट खूप वर्ष टिकायची. जीर्ण झाली की तिला कापून तिची बरम्युडा, हाफ चड्डी बनवायचे. अगदी जीर्ण झाली की पाय पुसणं बनवायचे. वस्तू जपून वापरायच्या आणि टिकवून ठेवायच्या सवयी होत्या. ठेवणीमध्ये अडगळीत असं काही पडून राहत नव्हतं. मुळात जे होतं ते जेमतेम होतं. वापरलं जात होतं, टिकत होतं. आता वस्तू टिकाऊ नाही, टाकाऊ बनवण्याकडे कल सुरू झालाय. 2 महिन्यामध्ये वापरलेले शर्ट पॅन्ट फेकून देणारी पिढी आपल्याला आता दिसून येते. ही चपला बुट शर्ट पॅन्ट पर्यंत सगळं ठीक होतं, पण 6 महिन्यामध्ये मोबाईल मागास होतो. आता नवं व्हर्जन, नव्या अपडेट्स येतात आणि पोरं नवा मोबाईल घ्यायचा असं म्हणू लागतात. टिकून राहणाऱ्या दणकट गोष्टी आजच्या जमान्यामध्ये मागे पडल्या. कारण वापरून कंटाळा येतो. तेच तेच जुनं बनतं, कंटाळवानं बनतं, बोरिंग बनतं, सतत नवं काहीतरी हवंय कारण तेच ट्रेंडिंग आहे. नोकियाचा छोटा दणकट मोबाईल आठवतो का? किती जड होता, पण टिकाऊ होता. कितीही आदळापट केला तरी टिकून राहायचा. पण टिकून राहिला म्हणून मागे पडला. आताचे स्लिम ट्रिम झिरो फिगर वाले नाजूक मोबाईल पडले की फुटतात, म्हणून नवे घेता येतात आणि म्हणून भरपूर चालतात. तेच गाड्यांचं, तेच सगळ्या वस्तूंचं, किमती किती भरमसाठ आणि टिकायची मात्र बोंब. टिकून राहील असं काहीच नकोय, हे चिंतेच आहे. शाश्वत राहील असा हट्टच सोडला आम्ही. कालचं आज विसरून पुढचं स्क्रोल करणारे उथळ माध्यमप्रेमी बनवले आपण. जगण्यावर प्रेम करणारा शाश्वत टिकाऊ विचार अडगळीत गेला आणि सेल्फीत दिसणारा ट्रेंडिंग उथळ फॅन्सी टाकाऊ रोज बदलणारा विचार आपण अपलोड केला.